आता उन्हाळा सुरू असल्यामुळे आईची आणि दीदीची वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे आणि आज त्या पोह्याच्या चकल्या बनवणार आहेत, तेही एकदम खमंग आणि खुसखुशीत. चला बघूया. सगळ्यात अगोदर पोहे खूप वेळ पाण्यात भिजत घालायचे आणि मग नंतर पाण्याच्या बाहेर काढायचे. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ यांची छान पेस्ट करून भिजलेल्या पोह्यावर घालायची. थोडेसे तीळ घालायचे आणि मग ह्या सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं. एकतर ह्या चकल्या करायला वेळ खूप कमी लागतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या करायला खूप इझी आहेत. मी पहिल्या प्रयत्नातच बऱ्यापैकी छान चकल्या केल्यात. आता 12:30 वाजलेत आणि आमच्या सगळ्या चकल्या घालून तयार आहेत. आता खूप भूक लागली, खाली जाऊन जेवण करणार. बाय.